तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। आता वडिलांची या गावामध्ये लहानाचे मोठे झाले, मामाकडे शिकले। की समोर येते दोघांनी पण पोपट बांधा शेकडे यांना ही विनंती आहे की एक मिनिट समोर एक मिनिट समोर एक मिनिट एक फोटो घेऊ हा एकच कॅमेरामॅन एक व्हिडिओग्राफर आहे, दोन्ही घ्यावं लागतं असं। काका समोर बघा। सर्व ग्रामस्थांना आणि फौजींना विनंती आहे सत्काराचा स्वीकार करावा। त्यानंतर प्रशांत खेडकर यांनाही विनंती आहे की समोरून आपल्या सत्काराचा बाबुराव शेकडे या ठिकाणी संपन्न होत आहे। थोडं खाली रामनाथ शेकडे समोर त्या कॅमेरामध्ये सत्काराचा स्वीकार करायचा आहे। त्याप्रमाणे आदरणीय अंबादास गर्जे यांना विनंती आहे की समोरून आपल्या सत्काराचा स्वीकार करावा। त्यानंतर सर्वांनी जोरदार अशा टाळ्या वाजवून मेजर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। समोर सगळेजण समोर। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। या उभा राहा। तुझा पण गावात मोठा भव्य नागरिक सत्कार होतोय, काय भावना आहेत तुझ्या? हा खूप आनंदी क्षण आहे माझ्यासाठी। लाईक एक आर्मी फॅमिलीतून असताना आर्मी ऑफिसर बनणं हे यांचा परिवारासाठी आणि माझ्या फॅमिली गावासाठी खूप मोठी गोष्ट असेल की जवानपासून सुरू केली आणि सेकंड जनरेशनमध्येच एक अधिकारी लेवलवरती त्यांचाच मुलगा आला।
बाळासाहेब गणपते यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांना विनंती आहे की समोर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आदरणीय डोंगरे साहेब हेही या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत. यांनाही विनंती आहे की समोर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. ज्यांचं नाव पुकारलं आहे त्यांना विनंती आहे की पटापट येऊन आपला सत्कार या ठिकाणी घ्या. कार्यक्रमाला उशीर होत आहे. घरी येण्याचा 60% फौजी 15, 16, 17 वर्ष करून घरी येतात. त्यासाठी घरच्यांचा पूर्ण सपोर्ट एकदम जरुरी असतो. आणि ते म्हणजे खूप बहिणीने तर मला भरती केलं आणि माझ्या पत्नीचा यामध्ये खूप मोठा मोलाचा अधिकार आहे की जे मी ह्या रँक पर्यंत पोहोचलो. हा रँक पर्यंत पोहोचायला 30 वर्षाच्या पुढे नोकरी करायचं एक सैनिकासाठी सोपं नाही. मी माझी 33 वर्ष नोकरी झाली. माझ्या पत्नीने यासाठी खूप माझ्यामध्ये भागीदारीपणा घेतलेला आहे. कारण तिनेच मुलांचं शिक्षण केलं, तिनेच मुलाला घडवलं आणि तिनेच मुलांचं सगळं कारण आता प्रत्येकांना माहिती आहे की आपण स्वतः एक घरी किती काम घरच्यासाठी करतो आपण. पण फौजी माणूस इथं आल्यानंतर म्हणजे मी 6 महिने सुट्टी यायचो. मुलांचं ऍडमिशन झालं. आता तरी डिजिटल जमाना चाललाय. पहिल्यांनी सिलेंडर सुद्धा स्वतः जाऊनच भरून आणावं लागत होतं. भाजीपाल्याला जाण्यासाठी गाडी नाही, व्हेकल नाही, काय नाही. हे सर्व काही माझ्या पत्नीने माझ्यामध्ये पत्नीचा माझा खूप मोठा अधिकार आहे की जे मी ह्या पदापर्यंत पोहोचलो. माझं जे पद आहे हे शक्यतो एक तर काय झालंय की आपल्या वाडीमधून आहे ना म्हणजे आर्मीला लायक करत नाहीत लोक. लायक तर काय म्हणायचं पण कोणी ना कोणी म्हणजे याच्यामध्ये सहभागी व्हाय ना. आम्ही जे 6 फौजी गेलो त्याच्यानंतर आजपर्यंत कोणीच फौजी नाही. जे फौज झाले ते आम्हीच आमच्या मुलांना केलंय. तिघांनी आम्ही आता आमच्याच मुलं लावतात. पण मला एवढंच म्हणायचं की याबद्दल आपण थोडं मुलांना समजून सांगू. तिथून पुढे मी सुद्धा जसा टाइम भेटेल तसं कधी शाळेत येऊन वगैरे थोडं मुलांना म्हणजे प्रोत्साहन आणि फौजी नोकरी खूप चांगली नोकरी आहे. बाकीच्या नोकरीकडे पाहता ही नोकरी खूप चांगली आहे. याच्यामधून देशाची सेवा घडती आणि कुटुंब सुद्धा सुधारतं. तर मला जास्त वेळ न घेता मी एवढं सांगतो की आपण सर्वांनी आपल्या मुलांना सैनिक बनण्यासाठी काही ना काहीतरी करायला हवंय. सरपंच इथं आहे. सरपंचाने पण याचा पुढाकार घ्यायचा थोडाफार. आणि आपण सर्वांनी माझ्यासाठी कार्यक्रमाचा एवढा मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांचे बहुत बहुत आभार. आणि आता जास्त वेळ न घेता आपण सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. आपण सर्वांनी जेवण करायचं आणि त्याच्यानंतर आपापलं जायचं. ओके, थँक्यू. जय हिंद.